देव कोणाचं नुकसान करत नाही, पण देव होण्याच्या अगोदर माणसाला नेहमी सूचना देतो. येशू प्रभू की. आणि या सूचना जर तुम्ही जर नाही ऐकल्या तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. कदाचित चांगला पण असू शकतो, कदाचित अर्धवट असू शकतो, कदाचित डेड बॉडी पण असू शकतो. म्हणून आपल्या लेकरांना सावधान सूचक ठेवा. या लेकरांवरती देवाच्या लोकांना तुमच्या आणि माझी नजर ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. या भूमीने ह्या अंतःकरणाने काय दिला पाहिजे? पीक दिलं पाहिजे. जशी ही जैविक भूमी आहे ना, ही काय देते? आज पीक देते, गहू देते है ना. जे जे पीक लावले पीक येतं का नाही? मग ह्या अंतःकरणाच्या भूमीने पण काय दिलं पाहिजे? कोणतं पीक देणार? बोला. हा, पीक येणं गरजेचं आहे. नाही तर आता जगातील लोक जी भूमी किंवा जी जमीन पीक देत नाही त्याला लगेच बाजारात विकून टाकतात. गिराईक पाहतात ही जमीन विकणे आहे. बरोबर आहे ना? मग तुमच्या जमिनीने अंतःकरणाच्या जर पीक दिलं नाही, आत्मे जर देवाच्या राज्यामध्ये आणले नाही, सुवार्ता जर देवाच्या राज्यामध्ये लोकांना जर सांगितली नाही, प्रार्थना जर केली नाही, देवाची स्तुती जर केली नाही, देवाची आराधना जर केली नाही, पवित्र शास्त्र जर वाचलं नाही, देवाच्या आज्ञाला जर तुम्ही फॉलो केला नाही, त्याच्या पाठीमागे जर निघाले नाही आणि देवाला खुश करणारं प्रसन्न करणारं जीवन देवाच्या लोकांना जर तुम्ही आणि मी जर जगले नाही, तर या भूमीचा उपयोग काय साठी होणार? नापीक सुपीक नाही होणारी भूमी. म्हणून माझ्या जीवनाने पीक दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? शेजाऱ्याला सांगा, तुझी भूमी पीक देते का? शेजाऱ्यांना काय उत्तर दिलंय? पीक म्हणजे काय? सुवार्ता सांगते का? ख्रिस्ताच्या राज्यात लोक येतात का? ख्रिस्त राज्याचा प्रसाद लोकांना तुम्ही देतात का? ही भूमीने देवाची स्तुती करणं पाहिजे. नाही केलं तर या भूमीचा काय उपयोग? ख्रिस्त चर्च मध्ये या बसा जाणे उपयोग नाही. या भूमीचा देवाने आमच्या भूमीला, आमच्या जीवनाला, आमच्या हृदयाला देवानं आशीर्वाद दिलेला आहे. येशू मसीह की. बोला सगळ्यांनी, येशू मसीह की. आणि मग देवाने जर या भूमीला आशीर्वाद दिला आहे, देवाने तुम्हाला आणि मला त्याचे अनुयायी किंवा त्याचे शिष्यगण आज म्हटले गेलेले आहे. तुम्ही कोणाचे शिष्य आहे? यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूं, पीछे मुड़ के ना देखूंगा. बोला, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूंगा, पीछे मुड़ के ना देखूंगा. जर देवाने या भूमीला, या हृदयाला जर आशीर्वाद दिलेला आहे, तर तुम्ही आणि त्याचे अनुयायी आहोत. आणि या भूमीने ख्रिस्ताच्या माग चालणं, ख्रिस्ताच्या पाठीमाग निघणं आणि ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे ते आमच्या जीवनातून, आमच्या अंतःकरणातून, आमच्या शरीराच्या द्वारे, आमच्या आत्म्याच्या द्वारे हे होणं गरजेचं आहे. प्रेमाने देवाची सेवा कार्य करा, प्रेमाने लोकांची सेवा कार्य करा. येशू प्रभू की. लोकांना जसं ख्रिस्ताने तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे, तसं तुम्ही पण काय करा? लोकांना चांगलं मार्गदर्शन, बोला, चांगलं मार्गदर्शन करा. जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारलं आहे, जगाच्या लोकांची सेवा कार्य करणं, तशी सेवा कार्य तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये करा. या जगातील लोकांना कळू द्या, माणसांना कळू द्या, नातेवाईकांना कळू द्या, भाऊबंधांना कळू द्या, पाहुण्यांना कळू द्या, तुम्ही आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. मला शेजाऱ्याला आमेन. ख्रिस्ताचे आम्ही कोण आहोत? आणि ज्या लोकांना ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, ख्रिस्ताची ओळख त्या लोकांना झालेली आहे, ते लोक दुसऱ्या लोकांचे तारणारे बनलेले आहेत, दुसऱ्या लोकांचे मसीहा बनलेले आहेत. मला, मी आज मसीहा आहे, ख्रिस्ताचं वचन घेऊन जाणार आहे.
काही लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आला, लोकांना सुवार्ता सांगतात, पण त्या सुवार्त्याचा काही परिणाम लोकांच्या जीवनावरती दिसत नाही. कशी सुवार्ता सांगतात हा प्रश्नचिन्ह फार मोठा आहे. तुम्ही आणि ज्या लोकांना सुवार्ता सांगतो 5 मिनिटाची तर सुवार्ता सांगा. परवा दिवशी आम्ही प्रवास करत असताना या प्रवासामध्ये जात असताना एका आजीला घेऊन चाललो आणि वयस्कर आजी होती. त्यांना आम्ही गाडीमध्ये बसवलं आणि त्यांना शेवगाव या ठिकाणी आम्हाला सोडायचं होतं. आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता पैठणचा. आणि मग प्रवास करता करता आजीला आम्ही खाली खुशाली विचारली आणि असं विचारतात आजी रडू लागली. आणि मग हळूहळू त्यांना देवाचं आम्ही नाव सांगू लागलो, देवाची त्यांना माहिती सांगू लागलो, देवाचं त्यांना वचन सांगू लागलो. आणि मग त्या आजी अजून तुटल्या की जगामध्ये काय चाललंय. ते म्हणे माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, पण 50 एकर जमीन मी वाटून दिली म्हणे. विचार करा, मुला बाळांना वाटून दिली म्हणे, माझ्याकडे काहीच ठेवलं नाही. आणि माझा असा विश्वास होता की माझी जमीन माझ्या मुलांना आणि मुलींना दिल्यानंतर म्हातारपणामध्ये हे मुलं आणि मुली मला सांभाळतील. पण ते म्हणते भाऊ काय सांगू तुला, मला बाजरीची भाकर आणून देत नाही, मला आंघोळीला पाणी कुणी देत नाही, मला 10 रुपयाला घे म्हणून कुणी विचारत नाही, कुणी दवाखान्यात मला घेऊन जात नाही. एवढी जमीन मी त्यांच्या नावावरती करून दिली आणि त्यांना लहानच मोठं मी केलं. आणि मग आजीला मी त्यांना सांगितलं की आजी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. जरी तुमचं वय झालेलं आहे पण ह्या वयामध्ये जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा केला, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून तुम्ही जर स्वीकारला, आज पण तुमच्या मुलांचे आणि मुलीचे मन अंतःकरणास बदलण्यास तो प्रभू येशू ख्रिस्त समक्ष परमेश्वर. तुम्ही फक्त ते भाऊ मला प्रार्थना करता येत नाही, मी कशी काय प्रार्थना करणार. मग त्यांना 2 शब्दात जसे माझ्या संग तुम्ही बोलतात तसंच म्हटलं, तुम्ही डोळे बंद करा आणि प्रभू येशूला तुमचं गारानं सांगा म्हटलं. देवाच्या लोकांनो, आजी गाडीच्या खाली उतरल्यापासून जी प्रभूचा धन्यवाद करायला लागली आणि ती म्हटली बरं झालं मला या उतारत्या वयामध्ये, या म्हाताऱ्या वयामध्ये, या नाही का जाण्याच्या वेळामध्ये तरी देखील मला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव कळालं आणि मला कळालं की तुझ्याद्वारे की तो मृतातून उठलेला परमेश्वर, तो मृतातून जिवंत झालेला देव आहे. आणि मेल्याच्या नंतर ती म्हणे मी आता सोडणार नाही प्रभू येशू ख्रिस्ताला, माझ्या अंतःकरणामध्ये मी प्रभू येशूची स्तुती करत राहील, धन्यवाद करत राहील, माझ्या मुलांसाठी मी प्रार्थना करत राहील आणि मी पण येईन. येशू प्रभू गरज आहे तुमच्या सुवार्त्याच्या द्वारे लोकांच्या जीवनावरती परिणाम होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे, कारण त्याच्यामधून सामर्थ्य बाहेर निघते. जर तुम्ही देवाच्या वचनाचं पालन करत आहात, देवाच्या वचन तुम्ही ऐकत आहात आणि देवाच्या वचनाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत आहात तर तुमची सुवार्ता सांगणं वाया जाणार नाही. एकाला सांगा, दोघाला सांगा, पण त्या सामर्थ्या तुम्ही सुवार्ता सांगाल आणि समोरच्यांचं अंतःकरण देव बदलून टाकेल. अजून एक वचन वाचू, गलतीकराचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 6 कडे आपण जाऊ. यस, गलतीकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 6 कडे. तुम्ही पुत्र आहात आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. हा ऐका, दत्तक मुले तुम्ही आणि मी आहोत. दत्तक कोणाला घेतलं जातं, मांडीवरती कोणाला घेतलं जातं, ज्यांना लेकरं बाळ नसतात. हो, आणि मग त्याचा उद्देश घेण्याचा काय असतो की मला लेकरू नाही आणि एखाद्याचं लेकरू जर मी मांडीवरती घेतलं, त्याला सांभाळणार, मी लहानचं मोठं करणार आणि माझी जी काही प्रॉपर्टी आहे मी त्याच्या नावावरती करून द्या. बरोबर आहे की नाही. आणि मग त्या आई
किंवा XYZ व्यक्ती त्या मुलाला मांडीवरची घेते किंवा मुलीला मांडीवरची घेते आणि आपली सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करून देते आणि त्या मुलाला मुलगा म्हणून तिथून पुढे ती सांभाळते किंवा मुलगी म्हणून त्या ठिकाणी सांभाळते. लक्षात ठेवा, जगिक जीवनाचं एक रिलेशन देवाने आत्मिक स्वर्गाच्या राज्यातून जोडून दिलेला. आत्मिक जीवनात देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, तुम्ही आणि कोण आहोत. वाचा, कोणतरी वाचा. तुम्ही पुत्र आहात. हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. तुमच्या आणि आमच्या अंतःकरणात पाठवले. काय हाक मारायची तुम्ही? काय हाक मारायची? अब्बा म्हणा सगळे, अब्बा. आता हिंदी शब्द वापरतो आपण हा. जवळपास दुसऱ्या कुटुंबामध्ये, आपल्या मुसलमान भाऊ बहीण मध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये हा शब्द जास्त वापरला जातो, अब्बा अब्बा अब्बा. हालेलुया. पण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. कारण देवाने तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाचे वाटेदार किंवा भागीदार आज बनवलेला आहे. येशू मसीह की. जरी तुम्ही आज विधर्मी कुटुंबातून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करत आहे, पण तू लक्षात ठेवा, तुम्ही आणि येशू ख्रिस्ताला अब्बा बाप्पा म्हटलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये राहिला आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला आज स्वर्गामध्ये मोठा प्रॉपर्टीचा वाटा मिळाला आहे. म्हणा सगळ्यांना आमेन. इथं मला वाटा मिळो अगर नाही मिळो, पण मला कुठं वाटा आहे? इथालचा बाप माझा वाटा मला देवो अगर नाही देवो, पण स्वर्गात माझ्या बापाने माझा वाटा मला ठेवलेला. आणि इथालचा बाप मला घबाड देवा अगर नाही देवो, पण तिथालच्या बापाने मोठं घबाड माझ्यासाठी ठेवलं आहे. म्हणून या बापाबरोबर नातं क्लिअर करा, घट्ट करा, मजबूत करा आणि त्याबरोबर जीवन जगा. येशू मसीह की. कदाचित जगातला बाप तुम्हाला विसरेल, परंतु स्वर्गीय बाप तुम्हाला आणि मला कधीच विसरणार नाही. त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी काय दिलेलं आहे? म्हणा या वचनामध्ये पवित्र आत्मा. आणि त्याने तुमच्यावर आणि माझ्या अंतःकरणावरती आज स्टॅम्प मारलेला आहे, शिक्का मारलेला आहे की तुम्ही आणि देवाचे संतान आहोत, देवाचे मुलं आहे, देवाचे वारसदार आहे. आणि हा पुरावा तुम्हाला आणि मला देवाने दिला आहे की तुम्ही दत्तक मुलं आहात, प्रभूच्या मांडीवरती बसलेले. म्हणा मी प्रभूच्या मांडीवर बसलेला आहे. मग ही प्रॉपर्टी कोणाची आज? हे कळायला पाहिजे. बापाच्या मांडीवर जर मी जाऊन बसलो तर ही प्रॉपर्टी कोणाची झाली आहे? माझी झालेली आहे. आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा मुलगा झालेलो आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या वचनात लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय केलं आहे? म्हणा माझी दत्तक मुले. आणि शेवटचं वचन वाचू, प्रेषित 1:8. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरुशलेमेत म्हणजे स्वतःच्या गावामध्ये, सर्व यहुद्या इतर प्रांतामध्ये, शम्रोनामध्ये लोकांची ओळख पाळख नसताना त्या ठिकाणी व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय व्हा. देवाच्या लोकांनो, ही शेवटची ऑर्डर आहे. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. आलाय का नाही? कुठे आज? कसा है? कैसा आया? धड़धड़ धड़धड़ आया क्या? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. तुम्ही परमेश्वराचे साक्षीदार बनाल. आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आज आलेला आहे.
तर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी आज इथून पुढे जीवन जगण्यास तयार झाले पाहिजे. येशू मसीह की हरवलेल्या आत्म्यांना प्रभूच्या राज्यामध्ये आणलं पाहिजे. ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही त्यांना प्रभूच्या राज्यामध्ये आण. म्हणा आमेन. सगळ्यांना म्हणा आमेन. जे देवाच्या राज्यापासून फार दूर गेलेत, आले होते पण गेलेले आहेत, त्यांना पण पुढे आणा. देवाच्या राज्यामध्ये आणा. त्यांना स्तुती करण्यास शिकवा, त्यांना भक्ती करण्यास शिकवा, त्यांना प्रार्थना करण्यास शिकवा, त्यांना उपदेश करण्यास शिकवा. जर तुमच्यावर आणि माझ्यावर देवाचा पवित्र आत्मा आलेला आहे तर तुम्ही जाऊन लोकांना काय सांगा? सुवार्ता. म्हणा सुवार्ता. म्हणा सगळ्यांना सुवार्ता. कोणाला कोणाला? आणि जे आलेले आहेत त्यांनाच, ज्यांच्यामध्ये होली स्पिरिट आला, पवित्र आत्मा आलेला आहे, ते गावात, रस्त्यावर, बाजारात, प्रवास करताना, कुठेही असू द्या, काय सांगतील ते? मग त्यावेळेस मार खाण्याची वेळ आली तरी, शिव्या खाण्याची वेळ आली, वाकडे तिकडे लोक बोलले तरी, एखाद्याने डोकं जरी फोडलं आमचं तरी, एखाद्या हात जरी पिरगाळला तरी, थपा 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 तोंडात जरी आमच्या मारले तरी, पवित्र आत्मा तुमच्यावरती आला तर तुम्हाला तो सहन करण्याचा स्टॅमिना देईल. कारण तुम्ही ख्रिस्तासाठी त्यावेळेस उभे राहा आणि ख्रिस्त लोकांसमोर गाजवा. येशू मसीह की बोला. येशू मसीह की. येशू प्रभू की.